नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल सई ट्रेड मराठीमध्ये. मी आहे सचिन आणि आज मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे पी रेशोबद्दल. खूप जण मार्केटमध्ये मार्केट ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस करतात. त्यांना पी रेशो, पी बी रेशो याबद्दल जास्त काही नॉलेज नसतं आणि ते कन्फ्यूज होतात की ॲक्च्युली पी रेशो काय आहे आणि तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा. त्याच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत, पी रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, पी रेशो कमी असला तर काय इंटरप्रिटेशन घ्यायचं, पी रेशो जास्त असला तर काय इंटरप्रिटेशन घ्यायचं. तर चला तर आपला व्हिडिओ सुरू करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघायचं आहे पी रेशो म्हणजे काय. पी रेशो म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो. करंट मार्केट व्हॅल्यूला जर कंपनीच्या अर्निंगनं तुम्ही डिवाइड केला तर तुम्हाला जो रेशो मिळतो तो पी रेशो असतो. फॉर एक्झाम्पल जर आपण फॉर्म्युला जर बघायचा गेला तर एक्झॅक्ट फॉर्म्युला हा आपल्याला दिसतो, पी रेशो इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू पर शेअर डिवायडेड बाय अर्निंग पर शेअर. कंपनी पर शेअर अर्निंग किती करते हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. शिवाय करंट मार्केट प्राईजनं त्या अर्निंग पर शेअरला डिवाइड केल्यानंतर तुम्हाला पी रेशो मिळून जातो. एक्झाम्पल आपण एक बघूया इथे. जर कंपनी ए आहे, त्या कंपनीचा करंट मार्केट जो शेअर आहे, करंट प्राईस जी आहे मार्केटमध्ये ती 2,000 रुपये आहे आणि कंपनी 100 रुपये कमवती आहे अर्निंग पर शेअर, म्हणजे पर शेअरला 100 रुपये ती कमवती आहे, तर त्याचा पी रेशो 20 होणार. दुसरी एक कंपनी आहे, कंपनी बी. त्या कंपनीची करंट मार्केट प्राइस आहे 3,000 रुपये आणि ती पण कंपनी 100 रुपये अर्निंग पर शेअर आहे, तिचा ईपीएस जो आहे तो 100 रुपये आहे, तर त्या कंपनीचा पी होणार 30 रुपये. आता जर नॉर्मल आपण बघितलं कंडिशन तर कंपनी एचा पी रेशो कमी आहे आणि कंपनी बीचा पी रेशो जास्त आहे. मग आपण काय म्हणणार, ज्या कंपनीचा पी रेशो कमी आहे ती कंपनी स्वस्त आहे, चीप आहे कंपनी, ती कंपनी आपण बाय करायला पाहिजे, बरोबर. आणि कंपनी बी थोडीशी अर्निंगच्या हिशोबानं किंवा पी रेशोच्या हिशोबानं महाग आहे. पण ॲक्च्युअलमध्ये तसं आहे का, त्याचा इंडस्ट्री पी किती आहे हे पण आपण इथे बघितलं पाहिजे. आता ह्या दोन कंपन्यांचा इंडस्ट्री सेम आहे असं समजू आपण आणि त्याची इंडस्ट्री पी 25 आहे. तर इंडस्ट्री पीचा विचार केला तर कंपनी ए स्वस्त पडते थोडीशी आणि कंपनी बीचा जर विचार केला तर कंपनी बी ही थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे. पण ॲक्च्युअलमध्ये असं आहे का हे आपल्याला माहीत करणं गरजेचं आहे. कारण फक्त पी रेशो कमी आहे म्हणून आपण कंपनी बाय करणं चुकीचं आहे. त्याचा पास्ट परफॉर्मन्स बघायला पाहिजे. आणि जर अर्निंग पर शेअर आणि करंट मार्केट प्राईसच्या हिशोबानं जर आपण विचार केला तर आपल्याला फ्युचर परफॉर्मन्स पण विचारात घ्यावा लागतो जेव्हा आपण पी रेशो कॅल्क्युलेट करतो. कारण आत्ताची जी कंडिशन आपल्याला दिसते कंपनी ए आणि बी मध्ये, तर कंपनीची अर्निंग 100 रुपये दिसते आपल्याला आणि आपण 2,000 रुपये पे करतोय त्या शेअर प्राईससाठी. म्हणजे जवळजवळ 20 टाइम आपण एक्स्ट्रा पैसे पे करतोय आत्ताच्या या कंपनी ए साठी. तर त्या हिशोबानं बघायला गेलं तर कंपनी बी साठी आपण सेम ऑलमोस्ट 30 टाइम आपण जास्त पैसे पे करतोय. मग हे किती बरोबर आहे आणि आपल्याला ह्या बाबतीत काय माहिती आहे हे माहीत असणं गरजेचं असतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी फ्युचर अर्निंगवर डिपेंड असतात. आज ह्या वर्षी कंपनीनं अर्निंग केलंय 100 रुपये ईपीएसच्या हिशोबानं, पुढच्या वर्षी त्याच पद्धतीने अर्निंग करेल का, पुढच्या वर्षी अर्निंग जर कमी झाले तर पी रेशोवर काय इफेक्ट होईल, पुढच्या वर्षी शेअर प्राइस चेंज नाही झाली आणि ईपीएस वाढला तर काय हिशोब होईल, हे आपण एक एक्झाम्पलमधनं बघूया. आता नेक्स्ट आपण जे बघायचं आहे ते एक एक्झाम्पल बघू. एक कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल 2018ला त्याचा अर्निंग पर शेअर अर्निंग होती 25, प्राइस होती 200. त्या हिशोबानं 200ला जेव्हा तुम्ही 25ला डिवाइड केला तर 8चा पीई आपल्याला इथे दिसतो. 2019ला काय झालं, याच कंपनीचं अर्निंग वाढलं पण शेअर प्राइस वाढली नाही. शेअर प्राइस 200च्या आसपासच राहिली. किंवा तुम्ही 200 रुपयाला जर ही शेअर प्राइसनं बाय केला असेल तर तुमच्यासाठी तो पीई किती निघून आला ह्याचं कॅल्क्युलेशन आपण इथे मांडलंय. तर 200 रुपयाला तुम्ही 200 रुपये प्राइस होती तेव्हा तुम्ही बाय केला तेव्हा तुमचा पीई 8 निघत होता. अर्निंग्स वाढल्यानंतर काय झालं, तुमच्या प्राइसच्या हिशोबानं पीई कमी झाला. म्हणजे जसं जसं अर्निंग वाढणार तसं तसं पीई कमी होणार. म्हणजे तुम्ही घेतलेली प्राइस तुम्हाला स्वस्त वाटायला लागणार किंवा पी रेशोच्या हिशोबानं ती कंपनी तुम्हाला स्वस्त वाटायला लागणार. कारण कसं आहे इथे 2019ला काय झालं, पी रेशो 30, ईपीएस 30 झाला, प्राइस 200 रुपये तुम्ही बाय केलेली त्या हिशोबानं जर कॅल्क्युलेट केलं तर पीई निघून आला 6.6चा. 2020 मध्ये अजून अर्निंग्स वाढले, 35 ईपीएस झाला त्याचा अर्निंग पर शेअर आणि तुम्ही घेतलेल्या प्राइसला पी रेशो निघून आला 5.7. मग जशी जशी कंपनीची अर्निंग्स वाढायला लागली तशा पद्धतीनं तो पी रेशो पण कमी व्हायला लागला.
आता इथे डायरेक्ट आपण बघू शकतो की अर्निंग वाढल्यानंतर शेअर प्राइस जर वाढली आणि अर्निंग वाढली तर पी रेशो कमी होऊ शकतो. पण जर प्राइस जी आहे ती ग्रोथ, कंपनीची जी ग्रोथ आहे ती स्टॉक प्राइसमध्ये जास्त आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून आली, शिवाय त्याचा पी रेशो पण वाढतोय, अशा पद्धतीमध्ये आपल्याला काय इंटरप्रेट करायला पाहिजे हे एक एक्झाम्पल मधनं बघूया आपण. दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. कंपनीचा ईपीएस अर्निंग 20 रुपये आहे, स्टॉकची प्राइस 200 रुपये आहे, त्याचा पीई आपण कॅल्क्युलेट केला तो आला 10 वर. 2019ला काय झालं, अर्निंग्स 30 रुपयेपर्यंत गेले, प्राइस 800 रुपयेपर्यंत गेली, त्याचा पीई निघून आला आपल्याकडे 26चा. आणि 2020 साली काय झालं, अर्निंग 60 रुपयेपर्यंत गेले, प्राइस 1800 रुपयेपर्यंत गेली, त्याचा पीई आपण कॅल्क्युलेट केला तो 30चा आला. आता इथे आपल्याला काय इंटरप्रेट करायचं आहे, कंपनीचा अर्निंग्स वाढतंय, त्याचबरोबर कंपनीचं स्टॉक प्राइस पण वाढतंय आणि त्याच्यामुळे आपला कंपनीचा पीई आपल्याला वाढलेला दिसून येतोय. म्हणजे इथे इंटरप्रिटेशन असं घ्यायचं आहे की जे इन्व्हेस्टर आहेत त्या कंपनीमध्ये फ्युचर ग्रोथ चांगल्या पद्धतीने बघतायत, कंटिन्युअस जर परफॉर्मन्स बघितला तर त्याच्या स्टॉक प्राइसमध्ये आणि अर्निंग्समध्ये तो परफॉर्मन्स दिसून येतोय आणि त्यामुळे या कंपनीची ग्रोथ चांगली होते आणि म्हणून या कंपनीचा पीई हाय लेवलला गेलेला आहे. कन्सिस्टंट प्रॉफिट कंपनी बनवून देते इन्व्हेस्टरला आणि त्याच्यामुळे हाय पीई इथे कॅल्क्युलेट होतोय, कारण प्राइस वाढलेली आहे, अर्निंग्स वाढलेली आहेत, त्याच्यामुळे प्रिव्हियस इयरपेक्षा ईपीएस इथे जास्त झालेला आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे आपण हे पण विचारात घेतलं पाहिजे की कंपनीची ग्रोथ कशा पद्धतीने होतीये, कंपनीचा ईपीएस कशा पद्धतीने वाढतोय आणि त्याच्या रिलेशनमध्ये त्याचा पीई रेशो जास्त आहे. म्हणून एखाद्या कंपनीचा पीई रेशो जास्त आहे म्हणून ती कंपनी ओव्हर व्हॅल्यू आहे किंवा कंपनी खूप महाग आहे असं बघण्यात काही अर्थ नाहीये. आपलं त्याचा परफॉर्मन्स बघायला पाहिजे. परफॉर्मन्सनुसार तो इयरली अर्निंग्स किती वाढवत आलाय आणि त्याच्यानुसार त्याची शेअर प्राइस किती वाढत आली आहे ह्याच्याप्रमाणे आपण विचार केला पाहिजे आणि त्यानंतरच त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आता निगेटिव्ह पीईचा एक एक्झाम्पल बघूया. एक कंपनी आहे, त्याचा अर्निंग पर शेअर होता 90, म्हणजे कंपनीची अर्निंग्स 90 आहे 2018 साली, प्राइस 2000 आहे, त्याच्याप्रमाणे जर कॅल्क्युलेट केलं तर 22चा पीई आपल्याला इथे कॅल्क्युलेट होऊन येतो. 2019 मध्ये परफॉर्मन्स डाऊन झाला, अर्निंग्स कमी झाले, शेअर प्राइस कमी झाली आणि त्याच्यामुळे पीई पण कमी झाला. म्हणजे इथे निगेटिव्ह ग्रोथ आपल्याला इंडिकेट करते आहे. कंपनी अर्निंग्स कमी होती आहेत कंपनीचे, त्यामुळे कंपनीची शेअर प्राइस कमी होते आणि त्याच्यामुळे पीई कमी होतोय. तिसऱ्या वर्षी काय झालं, अर्निंग्स परत 50 पर्यंत आले, प्राइस 600 पर्यंत डाऊन झाली आणि त्याच्यामुळे ईपीएस काय झाला 12 पर्यंत खाली आला. म्हणजे इथे काय होणार, आपण विचार काय करणार, समजा 2020 साली कोणी इन्व्हेस्टमेंट करणार असेल या पर्टिक्युलर कंपनीमध्ये, तो विचार काय करणार, 12च्या मल्टिपलवर आपल्याला पीई मिळतोय, 12च्या रेशोवर, ही कंपनी स्वस्त वाटते. पण पास्ट परफॉर्मन्स जर आपण याचा बघितला नाही तर आपल्याला थोडासा इथे प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण 2021 मध्ये परत जर अर्निंग्स कमी झाल्या तर शेअरची प्राइस ऑटोमॅटिकली डाऊन होणार, कारण अर्निंग्स कमी झाल्यात म्हणजे शेअरमध्ये इफेक्ट होणार आणि त्यानंतर पीई अजून थोडा कमी झालेला दिसणार. व 2020 मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट 2021 मध्ये आपल्याला लॉसमध्ये विकावा लागणार, ती कंपनी किंवा तो स्टॉक लॉसमध्ये विकायला लागणार. तर प्रिव्हियस परफॉर्मन्स पण आपल्याला बघितला पाहिजे. त्याचबरोबर पियर टू पियर कंपनीचा परफॉर्मन्स आपल्याला चेक केला पाहिजे. सेक्टरचा परफॉर्मन्स काय चालू आहे, सेक्टरचा पीई किती आहे ह्याच्याबद्दल पण आपण माहीत करून घेतलं पाहिजे. नुसताच कंपनीचा पीई लो दिसतोय किंवा कंपनीचा पीई हाय दिसतोय म्हणून विचार करून चालणार नाहीये. काही कंपन्या असतात, जसं की रिअल इस्टेटची कंपनी झाली, रिअल इस्टेट झालं किंवा ऑटोमोबाईलच्या कंपन्या झाल्या, यावर्षी ज्या फार्माच्या कंपन्या झाल्या फॉर दॅट मॅटर, 2020 साली फार्मा कंपन्यांमध्ये जास्त सेल्स झाला, कारण कोरोना आला होता आणि औषधं जास्त विकली गेली किंवा जे काही असेल वॅक्सिन किंवा त्यांचे जे ड्रग्स असतील ते जास्त विकले गेले. तर 2020 मध्ये जेवढा त्यांचा सेल झाला, जेवढा त्यांना प्रॉफिट झाला, तोच 2021 मध्ये होऊ शकेल याची गॅरंटी नाही आहे. कारण 2021 मध्ये जर आता असं होणार नाही की माणसं आजारीच पडणार नाहीत, की कमी कंपॅरेटिव्हली आपल्याला केसेस बघायला मिळाल्या किंवा 2020 मध्ये जेवढे माणसं आजारी पडले होते कोरोनामुळे तेवढे 2021 मध्ये नाही पडले. त्यामुळे तेवढा सेल त्यांचा पुढच्या वर्षी होईल का नाही हे सांगू शकत नाही. किंवा रिअल इस्टेटचं एक्झाम्पल घेतलं तर 2020 साली जेवढे फ्लॅट विकले गेले होते ते 2021 मध्ये विकले जातील का नाही याची गॅरंटी नसते. कारण काही वर्ष अशी येतात की फ्लॅट कमी विकले जातात, काही वर्ष अशी येतात की फ्लॅट एकदम जास्त विकले जातात. मग अशा वेळी काय होतं की ज्या वर्षी फ्लॅट जास्त विकले गेले त्या वर्षी त्यांचा प्रॉफिट वाढतो आणि ज्या वर्षी फ्लॅट अजिबात विकले गेले नाहीत त्यावेळी त्यांचा प्रॉफिट कमी होतो. मग ज्याप्रमाणे प्रॉफिट वाढतो
त्यामुळे त्यांचा अर्निंग्स पण वाढते. अर्निंग्स वाढल्यामुळे काय होतं की EPS आपल्याला वाढून तिथे दिसून येतो, कारण तो शेअरच्या प्राइसमध्ये पण रिफ्लेक्ट होतो. आणि प्राइस वाढली आणि अर्निंग्स वाढली की EPS पण आपल्याला वाढलेला दिसतो. दुसऱ्या वर्षी काय होतं, प्राइस कमी होते आणि अर्निंग्स कमी होतात. अर्निंग्स कमी झाल्या, प्राइस कमी झाल्या की EPS कमी होतो. म्हणून अशा कंपन्यांमध्ये, रिअल इस्टेटची कंपनी झाली, फार्माची कंपनी झाली, PE रेशोला एवढं महत्त्व दिलं तर हा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून अशा कंपन्यांमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करणार असतो तेव्हा आपण प्राइस टू बुक रेशो हे बघायचं असतं. प्राइस टू बुक रेशोवर एक व्हिडिओ लवकरच आम्ही घेऊन येणार आहोत, तो तुम्ही बघू शकता. त्याबद्दल आपण प्राइस टू बुक रेशोवर डिस्कशन करू. तर सध्या PE रेशोवर बोलतोय. तर PE रेशो अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागतो, बघावा लागतो. पास्ट परफॉर्मन्स पण बघावा लागतो आणि त्याच्यानंतरच आपण डिसाईड करू शकतो की कुठला PE रेशोला आपल्याला कुठली कंपनी बाय करायची आहे. काही कंपन्या असतात, जसे की IT सेक्टरच्या कंपन्या झाल्या किंवा रिलायन्स किंवा अजून काही कंपन्या अशा आहेत ज्यांचा PE रेशो एकदम हाय लेवलला आहे. म्हणजे ओव्हर व्हॅल्यू कंपनी PE रेशो बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की ती कंपनी ओव्हर व्हॅल्यू आहे. पण त्याचा पास्ट परफॉर्मन्स जर आपण बघितला तर त्या कंपनीची ग्रोथ किती चांगल्या पद्धतीने होती आहे, त्या कंपनीचा EPS किंवा अर्निंग्स किती चांगल्या पद्धतीने वाढतोय हे आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यानंतर मग आपण विचार करायचा की ही कंपनी खरंच हाय PEला आत्ता आपण बाय करू शकतो का किंवा नाही करू शकत. कारण जशी जशी ग्रोथ वाढणार आहे तसा त्यांचा स्टॉकचा परफॉर्मन्स वाढणार आहे, अर्निंग्स वाढणार आहे, तसा PE पण वाढणार आहे. त्यामुळे हाय PE म्हणजे फक्त कंपनी महाग आहे असं आपण इंटरप्रेट करून उपयोग नाही आहे. त्याच्या मागचे कारण बघायला पाहिजेत आणि त्याच्यानंतरच आपण डिसाईड करायला पाहिजे की कुठल्या पद्धतीनं आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. सो दॅट्स इट फॉर टुडे. हे होतं PE रेशो म्हणजे काय त्याबद्दलचं पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन. आय होप तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला पण जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.